वीरता की मिसाल कायम करता ये प्रदेश राजपुताना था। लेकिन ऐसी अभूतपूर्व वीरता के बावजूद आखिर लड़ाई राजपूत टुकड़ियों और विदेशियों की भारी सेनाओं के बीच थी। इस भूमि का दमकता सूरज अस्त होता नजर आ रहा था। तभी काल और नियति के आशीर्वाद से एक अवतार ने जन्म लिया, महाराणा प्रताप। जय एकलिंग जय मेवाड़ी, जय एकलिंग जय मेवाड़ी, जय एकलिंग जय राणा जी। जय राणा जय राजपुताना। सर्वप्रथम सर्व महिला भगिनी व पुरुष बांधवांना महाराणा प्रताप जयंतीच्या खूप हार्दिक शुभेच्छा देते। सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी आपली बापाची जयंती आहे, तरी सर्व महिला भगिनींनी पुरुष बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी उपस्थित जास्तीत जास्त संख्येने राहायचे आहे। आणि आपण जे आता मागील महिन्यात लाठीकाठी प्रशिक्षण घेतलं आहे, तेच सगळं मुली महिला हे नाटा कॉलेज जवळ ते प्रात्यक्षिक दाखवणार आहे। तिथून आपली रॅलीची सुरुवात होणार आहे। तसेच माननीय संजय भाऊ सावकारे व रजनीताई या दोघांच्या हाते रॅलीचं उद्घाटन होईल। तिथून आपली रॅलीची सुरुवात होईल आणि स्मारक जवळ त्याची समाप्ती होईल। जय राणा जय राजपूत। जय महाराणा। दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या भुसावळ शहरामध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करणार आहोत। तरी सर्व बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की सर्वांनी आग्रहाने यायचं आहे जयंतीला। आपलं सर्वांसाठी लेडीजसाठी स्नेहभोजन म्हणजे लेडीजला त्रास नको व्हायला म्हणून स्नेहभोजनवर आपण कार्यक्रम ठेवला आहे। जयंती साजरी झाल्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घ्यायचा आहे। समाजाने जो आमच्यावरती विश्वास ठेवला आहे त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही आहे। तरी उद्या पूर्ण राजपूत समाज बांधवांनी आणि महिलांनी उद्या संध्याकाळी 4 वाजेला अगदी वेळेवर सर्वांनी उपस्थित राहायचे आहे। यावर्षी समाजाने माझ्यावर खूप भरोसा ठेवला आहे। अध्यक्ष या पदासाठी निवडून दिलेलं आहे मला सर्वांनी महिलांनी। तर यावर्षी मी असं आवाहन करते की जास्तीत जास्त रॅलीमध्ये सर्व महिलांनी येऊन सहभाग घ्यावा, सहकुटुंब सहपरिवार यावे अशी मी सर्वांना विनंती करते। जय राणा। मी उपाध्यक्ष या नात्याने सर्वांना आवाहन करते की वेळेवर 4 वाजेला वेळेवर नाटा कॉलेजजवळ सर्वांनी उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती। जय राणा। दरवर्षाप्रमाणे यावर्षी आपली वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती खूप थाटामाटाने साजरी होणार आहे। तरी सर्व महिला मंडळींनी ठीक 4 वाजता नाहटा कॉलेज इथून सुरुवात होणार आहे। माननीय संजय भाऊ सावकारे आणि रजनीताई सावकारे यांना आरतीचा बहुमान दिलेला आहे। त्यासाठी सर्व महिलांनी जास्तीत जास्त सहपरिवार सहकुटुंब उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती। जय राणा जय महाराणा। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण महाराणा प्रताप यांच्या जन्मोत्सवाचं नियोजन केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने पूर्ण भुसावळ शहर व तालुका इथून पूर्ण आमची समाज मंडळी येणार आहे। तरी आपण नाहटा कॉलेज या ठिकाणाहून जयंतीला आपण सुरुवात करणार आहे, मिरवणुकीला सुरुवात करणार आहे। त्या मिरवणुकीचा आरतीचा बहुमान माननीय श्री वस्त्रोद्योग मंत्री श्री संजूभाऊ सावकारे आणि रजनीताई सावकारे यांना देण्यात आलेला आहे। ते वेळेवर 4 ते 4:30च्या दरम्यान हजर राहून आपण सर्व राजपूत समाज बांधव व सहपरिवार सहकुटुंब येऊन मिरवणुकीचा आनंद घ्यावा। ठीक 4:30 वाजता नाहटा चौफुलीवरून मिरवणुकीला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजेपर्यंत महाराणा प्रताप चौक या ठिकाणी मिरवणुकीची सांगता होईल। त्यानंतर लगेचच आपल्या सर्व समाज बांधवांना सुरुची भोजनाचा व्यवस्था केलेली आहे। तरी सर्व समाज बांधवांनी जयंती मिरवणूक झाल्यानंतर जेवणाचा आनंद घ्यायचा आहे। त्याचबरोबर भुसावळ शहरातील व भुसावळ तालुक्यातील समस्त राजपूत बांधवांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की जयंती मिरवणूक ही वेळेवर म्हणजे संध्याकाळी 4:30 वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल व आपला महाराणा प्रताप चौक या ठिकाणी रात्री 10 वाजता सांगता होईल। तरी सर्व समाज बांधवांनी वेळेचा नियम पाळायचा आहे। आपल्याला प्रशासनालाही सहकार्य करायचं आहे।
तरी वेळेला महत्त्व द्या. उन्हातानाचा विचार न करता बरोबर 4:30 वाजता आपल्याला नाहाटा चौफुलीवर यायचं आहे. तिथून आपल्या जयंती मिरवणुकीला सुरुवात होईल. तरी सर्व समाज बांधवांनी सहपरिवार सहकुटुंब येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवा. सर्वप्रथम माझा सर्व समाज बांधवांना जय महाराणा. मला सांगताना अतिशय आनंद होतोय की भुसावळ तालुक्यात यंदा प्रत्येक गावागावात कोणी तारखेनुसार जयंती साजरी केली, कोणी तिथून साजरी करणार आहे. प्रत्येक आता मागचं उदाहरण खेडेगावात सांस्कृतिक पद्धतीने खूप मोठ्या जल्लोषात जयंती साजरी झाली. आज शिरपूर कनाळा येथे महाप्रतापांची जयंती आहे. प्रत्येक गावात आता एनगावला जयंती झाली. प्रत्येक गावागावात जयंती साजरी होते. कुठंतरी आपला समाज खूप मोठ्या प्रमाणात जागरूक होतो आहे. आणि एक दुसरं उदाहरण एक आनंदाची सांगायची गोष्ट, भुसावळमध्ये सुद्धा 2-2 जयंत्या साजऱ्या होतात आणि पूर्ण समाज बांधव मिळून साजऱ्या करतात. अतिशय खेळीमेळीचं आणि मैत्रीचं वातावरण आहे. समाज बांधवांना मी विनंती करू इच्छितो की सर्व समाज बांधवांनी या जयंतीला आवर्जून उपस्थित राहावं. महिला भगिनी पुरुष बांधव सर्वांनी जयंतीला उपस्थित राहावं आणि ठीक 4:30 वाजता नाटक कॉलेज येथे सर्वांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. यावर्षी सालाबादाप्रमाणे यावर्षीही आपल्याला फार मोठ्या उत्साहात भुसावळ येथे जयंती साजरी करणार आहोत. तरी सर्व समाज बांधवांना तालुका व भुसावळ जयंतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून जयंतीची शोभा वाढवावी असे नम्र विनंती. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. कसा फिरला दुश्मन घोड्या सहित आरपार. कसा फिरला दुश्मन घोड्या सहित आरपार. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. हल्दी घाटीच्या युद्धात जिंकली राणाची तलवार. कसा फिरला दुश्मन घोड्या सहित आरपार. कसा फिरला दुश्मन घोड्या सहित आरपार. शमशीर वीर की जबर उठी. राणा अभिमान है तू, शौर्य धनुष का बाण है तू. मेवाड़ दरा का ओज लिए वो एक लिंग दीवान है तू. मेरे राणा अभिमान है तू, शौर्य धनुष का बाण है तू. मेवाड़ दरा का ओज लिए वो एक लिंग दीवान है तू. कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला. चौंडी गाव अहिल्या देवीचे अहिल्या देवीचे कुळ धनगराचे बहुभाग्याचे. सून शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची. लोकमाता पहिली धनगरांची हजेरी. लोकमाता पहिली धनगराची हजेरी. लोकमाता पहिली धनगराची हजेरी.
subscribe now and press the bell icon. Never miss an update.